शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्याला पालकमंत्री गोरे यांनी उत्तर देताना काही गर्भित इशारे दिलेत. ते मला भेटून काय विनंती करत होते, त्यांचा शिवसेना प्रवेश का झाला हे मी सांगू शकतो, पण ती आज वेळ नाही. मात्र ज्या दिवशी डोक्यावरून जाईल त्या दिवशी सगळं सांगेन, असा इशारा गोरे यांनी भगीरथ भालके यांना दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी भगीरथ भालके यांच्यावरती टोलेबाजी केली. ते म्हणाले, भगीरथ भालके हे भारत नानांचा वारसा सांगतात, पण भगीरथ भालके हे कदाचित भारत नाना आणि जयकुमार गोरे यांचे संबंध विसरले आहेत. भारत नाना यांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता तेव्हा ते 2 महिने मुंबईमध्ये थांबले होते. त्यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वांच्या भेटीवेळी याच जयकुमार गोरेंनी मदत केली होती. कोणी आरेतुरे बोलावं किंवा काय करावं ही ज्याची त्याची संस्कृती आहे. मला वाटतं भगीरथ भालके यांनी त्यांची संस्कृती दाखवली आहे. दिवंगत भारत नाना यांना हे बिलकुल अपेक्षित नाही. पंढरपूर वासियांना देखील हे अपेक्षित नाहीये, असंही गोरे यांनी स्पष्ट केलं. जयकुमार गोरे म्हणाले, भगीरथ भालके काय म्हणतात त्याला बिलकुल महत्त्व नाही. निवडणुकांमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. माझ्या निधीचा त्यांना बिलकुल आवश्यकता राहिली नाही. निधी देणारी खूप मोठी माणसं आता त्यांना मिळाली आहेत, त्यामुळे त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा आहेत. भगीरथ भालके हे किती वेळा मला येऊन भेटलेत, माझ्या पाठीमागे कशासाठी लागले होते हे वेळ आल्यावर मी देखील सांगू शकतो. राजकारणामध्ये काही गोष्टी असतात ज्या सार्वजनिक करायच्या नसतात. ते कुठे भेटून मला काय विनंती करत होते हे सगळं मला सांगता येईल, पण मी ते कधीही सांगणार नाही, असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेमध्ये भालके यांचा प्रवेश का झाला हे देखील मी सांगू शकतो, पण आज ती वेळ नाही. राजकारणामध्ये आचारसंहिता पाळणारा मी कार्यकर्ता आहे. मी आचारसंहिता जरूर पाळेन, पण ज्या दिवशी माझ्या डोक्यावरून जाईल त्या दिवशी मी सगळंच सांगेन, असा इशाराही भालकेंना दिलाय. शिवसेना प्रवेशाबाबत पालकमंत्री गोरे म्हणालेत, पक्षवाढीचा सगळ्यांना अधिकार आहे. जर त्यांनी पक्ष वाढवला तर तो विचार वाढवला, आम्ही वाढवला तर आम्ही वॉशिंग मशीनच्या अशा पद्धतीची चर्चा होतात. पक्ष वाढवण्याचा जसा त्यांचा अधिकार आहे तसा आम्हालाही आहे. आगामी काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. जनतेने आमच्यावरती विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला सार्थ ठरवून काम करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. त्यामुळे कोणाच्या प्रवेशावर उत्तर किंवा कोणाच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे. भाजपचे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी शिवसेना आपले प्रवेश करून घेताना असं वाटतं. आता तो पक्षवाढीचा अधिकार सगळ्यांना आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेला पण त्यांच्या पक्षवाढीचा अधिकार आहे. आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून पक्षवाढीचा अधिकार आहे. पण कुणीतरी पक्ष वाढवला तर तो विचार वाढवला आणि आम्ही पक्ष वाढवला तर मग आम्ही वॉशिंग मशीन आणलं, अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की सुटीत प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, तसा आम्हालाही अधिकार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला बऱ्याच घडामोडी दिसतील, अजून बऱ्याच बदललेलं दिसेल, पण आमची आता भूमिका ही आहे की जनतेनं आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. खूप मोठा विश्वास सोलापूरच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला आहे. त्या विश्वासाला सार्थ राहून काम करणं ही आमची जबाबदारी आहे. याच्यापेक्षा अधिकचं महत्त्व कुणाच्या वक्तव्याला, कुणाच्या टीकेला किंवा कुणाच्या प्रवेशाला द्यावं असं मला वाटत नाही. जी जबाबदारी आमच्या जनतेने टाकलेली आहे त्या जबाबदारीला खरं उतरणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने